नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनींना. जय जवान जय किसान जय विज्ञान. प्रत्यक्ष कृषी दर्शनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंना आज आपण औंढा कळमनुरी मार्ग आणि पाईपलाईन याविषयी थोडक्यात चर्चा करणार आहोत. ज्या शेतकरी बांधवांची जमीन ही रोडच्या दोन्ही साईडला असते, कारण मधोमधून हा रोड गेलेला असतो आणि रोडचा हा नेटोबा काढलेला असतो. शक्यतो रोडमध्ये वळण भाग नसतात आणि त्यामुळं ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तर हा औंढा कळमनुरी मार्ग हा 35 किलोमीटरच्या आत होणार आहे आणि या रोडशी 15हून अधिक गावांचा संपर्क आहे. म्हणून त्यामुळं हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणी जोडला जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्यामुळे अनेक शेतीला जाण्यासाठी रस्ता चांगला होणार आहे आणि बऱ्याच गोष्टी यासाठी अनुकूल पण असणार आहेत. रोडच्या जमिनीला डिमांड फार येणार आहे, पाण्याची उपलब्धता असणार आहे आणि भविष्यात काळ चांगला असणार आहे. तर रोडच्या मधोमधून पाईपलाईन सरासरी 3 फुटापेक्षा खोल लोखंडी किंवा सिमेंटचे नळ्या टाकण्यात याव्यात, जेणेकरून भविष्यात येणारी अडचण आपल्याला वाढणार नाही. हा रोड हा सिमेंटचा होत असल्यामुळे पाईप फुटण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही. भविष्यात या रोडने वर्दळ वाढू शकते, जड वाहतूक वाढू शकते. म्हणून पुन्हा पुन्हा ही कामे होणार नाही. म्हणून शेतकरी बांधवांनी ह्या गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि त्यामुळं जो काही आपला खर्च दुमार पुन्हा करावा लागणार, तो एकदाच खर्च करावा लागणार. म्हणून आणि ज्यांचे सुद्धा जमिनी खालच्या आणि वर साईडला आहेत, त्यांनीसुद्धा हे पाईप स्वखर्चाने टाकून घ्यावेत आणि 1 किलोमीटरच्या आत 2 शेतकऱ्यांना सडकमार्फत पाईप टाकून देण्यात येत आहे. तर या जास्तीत जास्त माहितीचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा. पुन्हा भेटूयात शेतीविषयक अशाच नवनवीन अपडेट माहितीसह. धन्यवाद. आणि एक कृषी सल्ला, ज्या शेतकरी बांधवांकडे वांगी पीक आहे, तर वांगी पिकाचे सध्या रेट फार वाढलेले आहेत. तर त्या वांगी पिकाचं चांगलं व्यवस्थापन असू द्या आणि बाजारपेठेपर्यंत माल नेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.